कर्क राशी 18 ऑगस्टला भेटणारी एक व्यक्ती तुमच्या मनातील मोठा संभ्रम दूर करू शकते. कर्क राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत असेल. नेमकं आता काय करायचं? एखाद्या व्यक्तीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, एखाद्या नात्याबद्दल मन स्पष्ट होत नाही, करिअरमध्ये कोणता मार्ग निवडायचा हे समजत नाही, किंवा पैशांशी संबंधित एखादी गोष्ट मनाला सतत अस्वस्थ करत आहे. पण 18 ऑगस्ट 2026 मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन येऊ शकतो. कारण या दिवशी तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती अचानक अशी गोष्ट बोलू शकते जी ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल, अरे, मी इतके दिवस याच उत्तराचा शोध घेत होतो. पण ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते? ती आधीपासून तुमच्या आयुष्यात आहे की अचानक समोर येणार आहे? आणि तिच्या एका संवादाचा तुमच्या पुढच्या निर्णयावर इतका मोठा परिणाम का होऊ शकतो? यामागे एक आध्यात्मिक संकेतही जोडलेला आहे, जो आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून जय स्वामी समर्थ लिहा. कारण कधीकधी उत्तर आपल्या प्रश्नापेक्षा जवळ असतं, फक्त ते ओळखण्याची वेळ आलेली असते. पहिला संकेत, मनातील प्रश्न पुन्हा समोर येणार. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात एक विशेष गोष्ट असते. त्या एखाद्या विषयाला सहज विसरत नाहीत. एखाद्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी बोललेलं एक वाक्यही त्यांच्या मनात राहू शकतं. एखादी अपूर्ण गोष्ट, एखादा निर्णय, एखादं नातं किंवा एखादं स्वप्न सतत मनाच्या कोपऱ्यात जिवंत राहतं. 18 ऑगस्टला अशाच एखाद्या जुन्या विषयाची पुन्हा आठवण होऊ शकते. सकाळी एखादा फोन, संदेश, स्वप्न, भेट किंवा अगदी साधी आठवण तुमचं लक्ष त्या विषयाकडे घेऊन जाऊ शकते. तुम्हाला वाटेल, हे पुन्हा माझ्या आयुष्यात काय येत आहे? पण ही पुनरावृत्ती विनाकारण नसू शकते. कारण काही प्रश्न आपण टाळतो, पण आयुष्यात त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन येतं. आणि यावेळी फरक एवढाच असेल की तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नसाल. तुमचा अनुभव वाढलेला असेल, लोकांना ओळखण्याची क्षमता वाढलेली असेल आणि स्वतःसाठी निर्णय घेण्याची ताकदही वाढलेली असेल. पण थांबा, पुढचा संकेत या संपूर्ण विषयाला एका व्यक्तीशी जोडतो. दुसरी घटना, अचानक होणारी ती भेट. 18 ऑगस्टला तुमच्या संपर्कात एखादी व्यक्ती येण्याची शक्यता आहे, जी तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायला लावू शकते. ही व्यक्ती एखादा जुना मित्र, नातेवाईक, सहकारी, वरिष्ठ व्यक्ती किंवा पूर्वीपासून ओळखीची व्यक्ती असू शकते. काही कर्क राशीच्या लोकांसाठी ही भेट पूर्णपणे अनपेक्षित असू शकते. कदाचित तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर पडाल आणि तिथे कोणीतरी भेटेल. कदाचित फोनवर एखादा संवाद होईल किंवा एखाद्या व्यक्तीचा साधा मेसेज तुमचं लक्ष वेधून घेईल. पण त्या व्यक्तीने काय सांगितलं यापेक्षा तुम्हाला ते ऐकल्यानंतर आतून काय जाणवलं हे अधिक महत्त्वाचं असेल. कारण कधीकधी दुसऱ्याचं बोलणं नवीन माहिती देत नाही, ते फक्त आपल्या मनात आधीपासून असलेल्या सत्याला आवाज देतं. तुम्हाला आतून जाणवेल की हो, माझ्या मनातही हेच होतं. आणि याच क्षणापासून तुमचा संभ्रम कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. पण या भेटीचा सर्वात मोठा परिणाम नातेसंबंधांवर होणार आहे आणि तिथे एक जुनी भावना पुन्हा जागी होऊ शकते. नातेसंबंध, कोण जवळचं आणि कोण फक्त जवळ असल्यासारखं. कर्क राशीच्या लोकांसाठी नातं म्हणजे केवळ संबंध नसतो. नातं म्हणजे भावना, विश्वास आणि सुरक्षितता. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विश्वास डळमळतो, तेव्हा कर्क राशीच्या व्यक्तीला सर्वात जास्त वेदना होतात. 18 ऑगस्टच्या आसपास एखाद्या नात्याबद्दल तुमचं मत बदलू शकतं. एखादी व्यक्ती ज्याच्याकडून तुम्ही खूप अपेक्षा ठेवली होतीत, तिच्याबद्दल काही सत्य समोर येऊ शकतं. पण याचा अर्थ प्रत्येक वेळी वाईट बातमी असा नाही. उलट काहींसाठी एखाद्या व्यक्तीची खरी काळजीही या काळात जाणवू शकते. कदाचित जी व्यक्ती शांतपणे तुमच्या पाठीशी उभी होती, तिची किंमत आता तुम्हाला समजेल. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. विवाहित लोकांनी मात्र हट्ट किंवा जुन्या चुका पुन्हा उकरून काढण्यापेक्षा एकमेकांचं म्हणणं ऐकणं महत्त्वाचं ठरेल. आणि जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल हा प्रश्न असेल की ती पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का, तर पुढचा भाग खास तुमच्यासाठी आहे. मनातील व्यक्ती, संवादाची दारं पुन्हा उघडतील का? काही कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीशी संवाद तुटलेला असू शकतो. दोघांमध्ये गैरसमज असतील, परिस्थितीमुळे अंतर आलेलं असेल किंवा बोलायचं असूनही अहंकार, भीती किंवा परिस्थिती आड येत असेल. 18 ऑगस्टचा काळ अशा लोकांना पुन्हा संवादाची छोटीशी संधी देऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती स्वतःहून बोलली नाही म्हणून तुम्ही लगेच निष्कर्ष काढू नका आणि बोलली म्हणून लगेच जुन्या विश्वासावर परत जाऊ नका. आधी तिच्या कृती पहा. शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची आहे.
एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी केलेली छोटीशी गोष्टही मोठा संकेत देऊ शकते. आणि जर तुम्हाला एखाद्या नात्याचा निर्णय घ्यायचा असेल तर 18 ऑगस्टला भावनेपेक्षा निरीक्षणाला महत्त्व द्या. कारण आता आपण ज्या पैशांच्या बाबतीत येणाऱ्या अशा संकेताकडे जात आहोत जो तुमच्या पुढच्या काही आठवड्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पैसा, थांबलेलं काम हळण्याची चाहूल. आर्थिक बाबतीत कर्क राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवावी. मोठा परिणाम नेहमी मोठ्या रकमेतूनच येतो असं नाही. एखादा थांबलेलं पेमेंट, प्रलंबित काम, जुना संपर्क, नोकरीची माहिती किंवा व्यवसायातील नवीन चौकशी ही पुढच्या आर्थिक बदलाची सुरुवात असू शकते. काही लोकांना एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून काम मिळू शकतं. काहींना जुना संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतो. एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा सल्ला देऊ शकते. पण या काळात कोणत्याही आकर्षक ऑफरवर लगेच विश्वास ठेवू नका. कागदपत्र, अटी आणि व्यवहार नीट तपासा. कारण पैशाचा संकेत आहे पण त्याच्यासोबत सावधगिरीचाही संकेत आहे. करिअर, योग्य व्यक्ती योग्य दिशा दाखवेल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी एखादी वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी सहकारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तुम्ही एखाद्या कामात अडकलात तर मदत मागण्यास संकोच करू नका. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या व्यक्तीकडून मदत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना जुना ग्राहक, जुना संपर्क किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमुळे नवीन संधी तयार होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी संपर्क वाढवण्यावर भर द्यावा. कारण या काळात मी एकटाच प्रयत्न करतो या विचारापेक्षा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. पण आता आपण ज्या भागाकडे जात आहोत तो कर्क राशीच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करणारा आहे. कुटुंब, जिथे उत्तर आधीपासूनच आहे. तुमच्या घरात एखादी व्यक्ती अशी असू शकते जी तुमचं मन तुमच्यापेक्षा जास्त ओळखते. तुम्ही काही न बोलताही तुमच्या चेहऱ्यावरून तुमची चिंता ओळखणारी व्यक्ती. 18 ऑगस्टला अशाच एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमचं मन हलकं करू शकतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला मिळू शकतो. घरातील एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा येऊ शकते आणि यावेळी त्यावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे किंवा आनंदाच्या बातमीमुळे घरातील वातावरणही बदलू शकतं. कधीकधी आपण बाहेरून सुख शोधत राहतो पण आपल्या घरातच आपल्यासाठी प्रार्थना करणारी व्यक्ती असते. आणि हाच विचार आता आपल्याला आध्यात्मिक संकेताकडे घेऊन जातो. श्रावणातील आध्यात्मिक संकेत. महादेवांकडे प्रश्न सोपवा. श्रावण महिना हा भक्तीसाठी विशेष मानला जातो. 18 ऑगस्टला मंगळवार असल्यामुळे भक्ती, संयम आणि सकारात्मक संकल्प यांना महत्त्व द्या. शक्य असल्यास महादेवांना जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेने जप करा. पण एक गोष्ट नक्की करा, पूजा करताना मनात 10 इच्छा ठेवण्यापेक्षा एकच प्रश्न मनात ठेवा. महादेव, माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता? एवढंच विचारा. कारण उत्तर नेहमी ताबडतोब मिळेल असं नाही. कधी परिस्थिती बदलते, कधी एखादी व्यक्ती भेटते, कधी अचानक एखादी संधी समोर येते आणि मग आपल्याला कळतं की त्या सगळ्या घटना एका दिशेने जात होत्या. आता येतो या संपूर्ण व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा स्पेशल सिक्रेट. ती व्यक्ती संकेत का ठरू शकते? कर्क राशीच्या लोकांनो, हा भाग मनापासून ऐका. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली आणि तिने तुम्हाला दुखावलं तर याचा अर्थ तुमचं नशीब खराब आहे असा नाही. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते कारण आपल्याला स्वतःची किंमत समजावी. कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते कारण आपण हरवलेला आत्मविश्वास परत मिळवावा. आणि कधी एखादी व्यक्ती फक्त काही शब्द बोलून निघून जाते पण ते शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. 18 ऑगस्टचा संकेत याच प्रकारचा आहे. तुमच्या आयुष्यात येणारी किंवा पुन्हा संपर्कात येणारी व्यक्ती तुमचा निर्णय घेणार नाही, पण ती तुम्हाला काय हवं आहे हे समजायला मदत करू शकते. जर आतापर्यंत तुम्ही इतरांच्या अपेक्षांनुसार निर्णय घेत असाल तर आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची वेळ आली आहे. तुमचं मन एखाद्या व्यक्तीकडे सतत ओढलं जात असेल तर त्यामागे कारण असू शकतं, पण त्याच वेळी विवेक सोडू नका. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण होणे असं नाही, तर जे आपल्या हिताचं आहे ते ओळखण्याची बुद्धी मिळणे आहे. त्यामुळे 18 ऑगस्टला कोण भेटतं, काय बोलतं आणि त्या भेटीनंतर तुमच्या मनात कोणता विचार निर्माण होतो हे लक्षात ठेवा. कारण कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या संभाषणात लपलेलं असेल. अंतिम संदेश. हा संकेत ओळखा. कर्क राशीच्या मित्रांनो, 18 ऑगस्टला घडणारी प्रत्येक घटना मोठी असेलच असं नाही, पण एखादी छोटी घटना तुमच्यासाठी मोठा अर्थ घेऊन येऊ शकते. एखादा फोन, एखादा संदेश, एखादी भेट, एखादं वाक्य किंवा एखाद्या व्यक्तीची छोटीशी कृती तुमच्या मनातील महिन्यांचा संभ्रम दूर करू शकते. म्हणून या दिवशी घाई करू नका, कोणावर लगेच विश्वास ठेवू नका, पण योग्य संकेतांकडे डोळे बंद करूनही पाहू नका.
तुमच्या मनाला शांतता देणारी व्यक्ती कोण आहे, तुमचं मन अस्वस्थ करणारी व्यक्ती कोण आहे आणि तुमच्या पुढच्या पावलासाठी योग्य दिशा कोणती आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही या व्हिडिओपर्यंत योगायोगाने आलेले नसाल. कदाचित तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच तुम्ही इथे थांबला असाल. जर तसं असेल तर आज एक संकल्प करा. स्वामी समर्थ, माझ्यासाठी योग्य तेच घडू दे आणि योग्य मार्ग ओळखण्याची बुद्धी मला दे. हा संकल्प मनापासून करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित एखादा संकेत जाणवला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. तुमच्या मनात कोणता संभ्रम आहे हे सांगायची इच्छा असेल तर तोही कमेंटमध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा संदेश दुसऱ्या कर्क राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. आणि अशाच राशी भविष्य, श्रावण विशेष आणि स्वामी समर्थांच्या कृपेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा संकेत कदाचित तुमच्या राशीसाठी असेल. जय स्वामी समर्थ.